काही महिन्यावरतीच विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि दापोली खेड मंडणगड विधानसभेमधून हे उभे राहणार आहेत. संतोष सर, नमस्कार. विधानसभेमधून उभं राहण्याचं नक्की कारण काय? कोकण मराठी न्यूज चॅनल आणि आमचे मित्र समीरदादा पिंपळकरांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज मी जो काही निर्णय घेतलेला आहे दापोली मंडणगड खेड विधानसभा या मतदारसंघातून उभं राहण्याचा, त्यामागचा मुख्य हेतू आहे की गेले अनेक वर्ष आपल्या कोकणचा, आपल्या मतदारसंघाचा विकास झालाय, परंतु तो योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे. आरोग्याच्या ज्या गैरसोयी आहेत त्या व्यवस्थित लोकांना मिळाल्या पाहिजे. हाच ध्यास घेऊन मी या विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या पक्षाकडून निवडणूक लढणार की आपल्या स्वबळावर? सध्या तरी अपक्षाच्या दृष्टीने आम्ही चाललेलो आहोत. येणाऱ्या काळात कुठल्या पक्षाने समजा आमचा विचार केला, त्यांच्याने आमची मतं पटली तर त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ, परंतु सध्या तरी अपक्ष स्वबळाच्या नारावर आम्ही जायचं ठरवलेलं आहे. राजकारण हा विषय नव्हता की रक्तदान हे तुमचं दान समजून तुम्ही प्रत्येक घरोघरी पोहोचलात, तर त्या दृष्टिकोनातून काय? मुळात जी माझी पार्श्वभूमी आहे, म्हणजे मी जे नोकरी करत होतो, जी सेवा करत होतो, मी गेली 12 वर्ष 3 आमदार आणि 1 राज्यमंत्री यांचं पीए म्हणून काम केलेलं आहे. त्यामुळं जिथं राजकारण शिजतं त्या ठिकाणीच मी काम केलं असल्यामुळे मला प्रचंड प्रशासकीय अनुभव आहे, लोकांच्या समस्यांची जाण आहे आणि या जाणीवेतूनच आम्ही हे सामाजिक कार्य करत होतो. आणि हे सामाजिक कार्य करत असताना माझे जे सहकारी आहेत त्यांनी मला सांगितलं की दादा, आज आपण जे सामाजिक कार्य करतो हे कुठेतरी त्याला लिमिटेशन आहेत, कुठेतरी त्याला बंधनं येतील आणि हे सामाजिक कार्य थांबायला नको, याच्या अनेक पटीने ते वाढलं पाहिजे. म्हणून आपण राजकारणात उतरूया. आणि ह्या सहकाऱ्यांनी जी मला भूमिका सांगितली, जवळपास 2 जूनला आम्ही एक नाळासोपारा मेळावा झाला, संवाद मेळावा ठेवला. मला तुमच्याशी बोलायचं आहे. 500-550 बांधव भगिनी त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या सर्वानुमते हा निवडणूक लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. समाज म्हणून समाजाच्या बांधवांचा विचार करून आपण ही निवडणूक लढणार की सर्वसामान्य लोकांचा? मुळात माझा जन्म ज्या समाजात झालाय तो कुणबी समाजाचा आहे. त्या समाजाचे प्रश्न आहेतच माझ्या समाजाच्यात, परंतु फक्त कुणबी समाजाच्या ह्या ठिकाणी अडचणींना सामना करतोय असं नाही, तर या तालुक्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये, या मतदारसंघात असलेल्या सर्व समाजाचे बांधव अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. त्यामुळे माझा समाज आहेच, परंतु माझ्यासोबत या दापोली मंडणगड खेड मधला सर्व जो समाज आहे त्या सर्व समाजांच्या विकासासाठी ही निवडणूक लढत आहे. त्यांच्या हितासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे. तुम्ही अजूनपर्यंत प्रत्येक घरात पोचलेलं आहे, प्रत्येकाला रक्तदान हे तुम्ही केलेलं आहे, त्या दृष्टिकोनातून तुम्हाला मतदान होईल अशी तुमची एक अपेक्षा आहे? नक्कीच. आतापर्यंत मला जे गावातील, वाडीतील लोक संपर्क साधतात, म्हणजे गावच्या गाव माझ्या पाठीशी उभं राहतं. आता मी मुंबईसारख्या ठिकाणी फिरतोय, गावच्या ठिकाणी फिरतोय, लोक आम्हाला सरळ सांगत आहेत, दादा यावेळेला आम्हाला आमचा माणूस आमदार पाहिजे. आतापर्यंत आम्ही अनेक पक्षांना संधी दिली, त्यांनी आमचं काहीच भलं केलेलं नाही. यावेळेला फक्त एकच दादा, आमचा संतोष दादा हाच आमचा नारा असेल अशी जनतेतून मला प्रतिक्रिया येते. धन्यवाद साहेब. आपला अनुभव कोकण मराठी 24 तास दिल्याबद्दल आपले धन्यवाद. समीर पिंपळकर, कोकण मराठी 24 तास, दापोली.